चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथील घराला शॉर्ट सर्किटनं आग. पहाटे 4 वाजता स्फोट होऊन लागलेल्या आगीमुळे नागरिकात भीतीचं वातावरण. दौलत, अथर्व आणि चंदगड नगरपंचायतच्या अग्निशामक दलानं तत्परता दाखवल्यानं टळलं अधिकचं नुकसान. चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथील सूर्यकांत महागावकर यांच्या घराला अचानक आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. काल गुरुवारी रात्री 3च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून वेळीच दौलत, अथर्व प्रशासनानं पाठवलेल्या पाण्याचा टँकर आणि चंदगड नगरपंचायतच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेनं आग आटोक्यात आणण्यात आली. ही आग शॉर्ट सर्किट किंवा गॅस लिकेज झाल्यानं लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र आगीचं नेमकं कारण कळू शकलं नाही. हलकर्णी फाटा ते दौलत, अथर्व साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ सूर्यकांत महागावकर यांचं 2 मजली घर आहे. या ठिकाणी त्यांच्या पत्नी, मुलगा, सून आणि 2 नातवंडे असा परिवार राहतो. आज पहाटेच्या दरम्यान अचानक स्फोट होऊन मोठा आवाज झाल्यानं घरातील सर्वजण घाबरले आणि बाहेर पडले. मात्र तोपर्यंत आगीनं घराला वेढलं होतं. दरम्यान झालेल्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक देखील जमा झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आगीचा भडका उडाला आणि सर्व घर पेटले. तेव्हा कुणीतरी दौलत, अथर्वचे सचिव विजय मराठे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ पाण्याचा टँकर पाठवून दिला. तसंच चंदगड येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आलं. यासाठी दयानंद काणेकर, सुनील काणेकर, चंदगड नगरपंचायत नगरसेवक बाळासाहेब हळदणकर आदींनी मदत केली. अखेर आजूबाजूचे ग्रामस्थ, व्यापारी यांच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टाळता आला. या दुर्घटनेत महागावकर कुटुंबियांना आगीची झळ पोहोचली असून त्यांना उपचारासाठी बेळगाव इथं दवाखान्यात दाखल करण्यात आलंय. दरम्यान नेमकी आग कशामुळे लागली याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.